अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तुम्हा सगळ्यांचं आपल्या स्वामी माऊली या चॅनलमध्ये स्वागत करते. तुमचा दिवस आनंदी जावो, शुभ जावो आणि स्वामीमय जावो. तर बघा आजचा विषय कुठला होणार आहे, तर आज विषय मी घेणार आहे संक्षिप्त भागवत, संक्षिप्त श्रीमद भागवत या ग्रंथाचं आपल्याला पारायण करायचंय. या ग्रंथाचं पारायण आपण कधी करत असतो बघा, आपण एकादशीला करत असतो. एका महिन्याला 2 एकादशा येत असतात आणि एकादशीला करत असतो. तर एकादशीला भगवान श्री हरी विष्णूंची सेवा म्हणून आपण करत असतो. भगवान श्री हरी विष्णूंची सेवा का करतो, तर भगवान श्रीकृष्णाने स्वमुखाने सांगितलेलं आहे की जो कोणी भागवत ग्रंथ, भगवत गीता जो कोणी वाचन करत असतं त्यांचं पितृदोष नष्ट होत असतो. प्रखर मधला प्रखर पितृदोष हा नष्ट होत असतो. पण आपल्याला भगवद्गीतेचं पारायण करणं शक्य आहे का? आता धावपळीचं जीवन आहे आता तरी, तर मग या दिवसांमध्ये आपल्याला वेळ कमी आहे आणि एवढं पारायण आपल्याकडनं शक्य नाही होणं. तर त्यासाठी आपल्यासाठी गुरु माऊलींनी संक्षिप्त श्रीमद भागवत हा 700 श्लोकी छोटा ग्रंथ आहे. या ग्रंथाचं आपल्याला पारायण करायचं असतं. पितृपक्ष आपला येणार आहे आणि पितृपक्षांमध्ये आपल्याला जेवढे जास्ती होतील तेवढ्या जास्त संख्येने या ग्रंथाचं पारायण आपल्याला करायचंय. तुम्ही संकल्पयुक्त सुद्धा प्रखर पितृदोष असेल तर तुम्हाला सांगेल संकल्पयुक्त सेवा सुद्धा या ग्रंथाची तुम्ही करू शकता. तुम्हाला जेवढे 7 करायचे 11 करायचे तेवढे तुम्ही करू शकतात. एका दिवसाला 2 सुद्धा पारायण तुम्ही करू शकतात. तुमची इच्छा तुम्हाला कशी सेवा करायची. पण या ग्रंथाचे पारायण करत असताना कशा पद्धतीने आपण करू शकतो, त्याला नियम वगैरे काय असतात, किंवा आपण वाचन करत असताना एका बैठकीत करावे का किंवा परांना चालतं का, बरेचसे प्रश्न जे असतात ते आपण बघणार आहोत. तर सर्वप्रथम तुम्हाला सांगेल आपला पितृपक्ष जो आहे तो या वर्षी येणार आहे. 7 तारखेला पौर्णिमा येणार आहे आणि 8 तारखेपासून प्रतिपदेचं आपलं पहिलं पित्तचा जो तिथी आहे तो देण्यात आलेला आहे. 8 तारखेपासून तर सर्व पितृ अमावस्या येत आहे 21 तारखेपर्यंत. तर या कालावधीमध्ये आपल्याला ही सेवा करायची आहे. संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथ जो असतो त्याचे आपल्याला पारायण करायचे आहेत. हे पारायण करत असताना तुम्ही पहिल्या दिवसापासून अगदी सुरुवात करू शकता. तर 21 तारखेपर्यंत तुम्हाला करायचे आहेत. या ग्रंथाचं पारायण करत असताना सर्वप्रथम तुम्हाला सांगेल वेळ कोणता असावा. तर वेळ तुम्हाला साध्य होईल त्या पद्धतीने तुम्ही वाचन करू शकतात. अगदी 12 ते 12:30 हा जो दुपारचा कालावधी आहे या वेळेत सुद्धा तुम्हाला वाचन करायला चालेल. ही सेवा काही दत्त महाराजांची नाही, त्यामुळे या ग्रंथाचं पारायण करायला तुम्हाला चालू शकतं. दुपारी, सकाळी, संध्याकाळी तुम्ही केव्हाही करू शकता या ग्रंथाचे पारायण. हे पारायण करत असताना यामध्ये 14 स्कंद दिलेले आहेत. आपण अध्याय बोलतो पण यामध्ये स्कंद बोललं जातं. जी आपली भगवद्गीता असते त्यामध्ये सुद्धा बघा 18 जे असतात ते अध्याय किती आहेत, तर 18 अध्याय आहेत. ठीक आहे. तर तुम्हाला सांगेल आपल्याला यामध्ये स्कंद दिलेले आहेत. 14 स्कंदांमध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे, विवरण करण्यात आलेलं आहे. तर आपल्याला हे 14ही जे स्कंद आहे ते एका बैठकीत आपल्याला पठण करायचा नक्कीच प्रयत्न करायचा आहे. आता तुम्ही संकल्पयुक्त सेवा करणार असणार तर एका बैठकीतच तुम्हाला करायचं आहे. एक वेळ साध्य होईल तर एकाच वेळी, रोजची वेळ बघा तुम्हाला कोणत्या वेळेमध्ये जमणार आहे त्या पद्धतीने तुम्ही करू शकतात. एका दिवसाला 2 पारायण तुम्ही करू शकतात. जर तुम्हाला संकल्पयुक्त जास्तीचे पारायण करायचे असतील तर या पद्धतीने करू शकतात. आता वाचन करत असताना सर्वप्रथम तुम्हाला बघा सर्वप्रथम तुम्हाला स्वामी स्तवन म्हणायचंय, कारण आपण स्वामी समर्थांच्या मार्गात आहोत. स्वामी समर्थ महाराज हे आपले गुरु आहेत म्हणून गुरूंची सेवा म्हणून स्वामी स्तवन तुम्हाला म्हणायचं आहे. स्वामी स्तवन नंतर गणपती अथर्वशीर्ष म्हणायचा 1 वेळा. त्यानंतर तुम्हाला सांगेल की श्री स्वामी समर्थ या मंत्राची 1 माळ जप घ्यायचा आहे. नाही 1 माळ घेतला तर निदान तुम्ही 11 वेळा तरी म्हणावं. आणि त्यानंतर 24 वेळा तुम्हाला गायत्री मंत्र म्हणायचा आहे. गायत्री मंत्र का, तर आपली जी सेवा असते ती पूर्णत्वाला लवकर जात असते असं म्हटलं जातं, म्हणून गायत्री मंत्र तुम्हाला 24 वेळा म्हणायचा आहे. विष्णू गायत्री मंत्र जो आहे जो नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये दिलेला आहे तो विष्णू गायत्री मंत्र जो असतो तो तुम्हाला 24 वेळा म्हणायचा आहे, किंवा 1 माळ जप केला तरी देखील चालेल. तर या पद्धतीने करा. पुरुष सूक्त 1 वेळा म्हणायचं आहे. स्त्री सूक्त 1 वेळा म्हणायचं आहे. तुम्हाला संस्कृत जमत नसेल तर तुम्ही प्राकृत मध्ये म्हटलं तरी सुद्धा चालेल. तर या ज्या मी सेवा सांगितल्या या तुमच्या आहेत नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये, त्यामुळे तुम्ही या सेवा तिथून सुद्धा म्हणू शकतात, काही हरकत नाही. आता तुम्हाला कळलं नसेल तर बघा हा जो ग्रंथ आहे तर ग्रंथामध्ये पहिल्या पानावरच ह्या सेवा कोणत्या कोणत्या करायच्या ते सुद्धा देण्यात आलेले आहे. ते तुम्ही इथे बघू शकता. तर या ठिकाणी दिलेलं आहे श्री स्वामी समर्थ महाराजांचा 1 मंत्र, पुरुष सूक्त, स्त्री सूक्त, गणपती अथर्वशीर्ष, स्वामी स्तवन हे म्हणायचं दररोज तुम्हाला म्हणायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला पहिल्या स्कंदापासून सुरुवात करायची आहे. तर 14 स्कंद हे तुम्हाला म्हणायचे आहेत किंवा पठण करायचे आहेत.
आणि या पद्धतीने आपल्याला वाचन हे करायचं आहे। या वाचनाने आपल्या घरातील हा पितृदोष, प्रखर मधला प्रखर पितृदोष जो असतो तो नष्ट होत असतो। हे शाश्वत सत्य आहे। तुम्हाला वर्षभरामध्ये सेवा करायला जमत नाही, एकादशीला सेवा सांगण्यात येते पितृदोषसाठी, तर तुम्हाला जमत नसेल तर पितृपक्षांमध्ये नक्कीच ही सेवा करा। आणि या सेवेचं जे महत्व आहे ते खूप आहे, महात्म्य खूप वेगळं आहे। या सेवेने नक्कीच तुमचा पितृदोष जो असतो तो कमी होण्यासाठी मदत होईल। तसेच तुम्हाला सांगेल हे पारायण करत असताना आपण नियम कोणते पाळावे, तर सर्वप्रथम तुम्हाला सांगेल परान्न हे टाळावं। कुणाच्या घराचंही आपण जेवण करू नये। हा श्राद्ध पक्ष आहे बघा, श्राद्ध पक्षामध्ये जर तुम्हाला स्वतःहून त्यांनी जर सांगितलं जेवायला तरच तुम्ही जा, स्वतः मात्र तिथे जेवायला जाऊ नका। तोंडाने बोलून कोणाच्या घरचं खाऊ नका। मात्र तुम्हाला जर जेवण कोणी सांगितलं असेल पितृपक्षांमध्ये तर तुम्ही घेऊ शकतात, मात्र परान्न कधीही घेऊ नका। पितृपक्षांमध्ये पारायण वगैरे करत असताना आपण सात्विक भोजन करणार आहोत, जे रोजचं जेवण आहे ते तुम्ही जेवण खाऊ शकतात। कांदा लसूण वर्ज्य करावा का ताई, तर नाही, कांदा लसूण सुद्धा तुम्ही खाऊ शकतात। झोपायचे उठायचे बसायचे काही नियम असतात का बघा, बाकी तुम्ही मग अंथरुण बेडवर बसू शकता का, उठू शकता का, इथे झोपावं तिथे तो काही नियम लागू पडत नाही। तर अशा पद्धतीने तुम्ही करू शकता। आणि दुसरं म्हटलं तर बघा, पितृपक्षांमध्ये जर तुम्ही सेवा ही करत असणार तर मांसाहार हा नक्कीच टाळायचा आहे। हा कडक एक नियम पाळायचा आहे तुम्हाला। जर तुमच्या घरामध्ये या ग्रंथाचं पारायण तुम्ही करत आहे तर तुमच्या घरात मांसाहारचा नियम नक्कीच पाळा, जेणेकरून बघा जो पारायण करणार आहे त्या व्यक्तीने तरी हा नियम पाळायचाच आहे। बाकीचे खात असतील, बाहेर बनवत असतील, बाहेर जाऊन खात असतील, मांसाहार करत असतील तर त्यांना खाऊ द्या, पण मात्र जो कोणी हे पारायण करणार आहेत, ठीक आहे, तर त्या लोकांनी मांसाहार करू नये हा कडकडीचा एक नियम पाळावा। आणि त्यानंतर तुम्ही पारायण करू शकता। पारायण करत असताना आपल्या देवघरात समोर बसून तुम्ही करू शकता। पाठ मांडणी वगैरे करावी का असं काही म्हणजे असतं का, तर नाही, आपल्या देवघरासमोर बसून तुम्ही पारायण करू शकता। दिवा प्रज्वलित करावा, तेलाचा दिवा, तुपाचा दिवा प्रज्वलित करावा, धूप दीप आपण दाखवायचंय भगवान श्रीहरी विष्णूंना। आपल्या बघा देवघरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती हे भगवान श्रीहरी विष्णूंचा अवतार आहे, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे। त्यामुळे तिथे आपण धूप दीप दाखवायचं, प्रार्थना करावी आणि तुम्ही कशासाठी करत आहे हे स्मरण करून तुम्ही या ग्रंथाचं पारायण त्या ठिकाणी तुम्ही एका बैठकीत करायचा प्रयत्न करायचा आहे। तर या पद्धतीने संक्षिप्त श्रीमद भागवत जो 700 श्लोकी ग्रंथ आहे या ग्रंथाचं पारायण करायचं आहे। या ग्रंथाचं पारायण करत असताना 2 बैठकीत करू का, तुमचे मुलं लहान असतील, तुम्हाला जमत नसेल तरच तुम्ही उठू शकतात, काही हरकत नाही, मग करू शकतात। पण तुम्हाला शक्य झालं तर एका बैठकीतच करायचा प्रयत्न करा असं मी सांगेन। आता असं जर तुम्हाला जमणार नाही किंवा एका बैठकीत करता येणार नाही तर तुम्हाला सांगेल बघा, पितृपक्ष हा आपला 15 दिवसाचा जो कालावधी असतो, यामध्ये तुम्ही 14 स्कंद जे आहेत तर 2-2 अध्याय जर तुम्ही केलं तर अशा पद्धतीने चालेल। रोज एक अध्याय जरी केला तरी सुद्धा चालेल, पण तुम्हाला एक आवर्जून सांगेल, एक पारायण करा, 2 करा, 3 करा, पण नक्कीच या ग्रंथाचं पारायण तुम्ही करा। तुम्हाला शक्य होईल तेवढी जास्तीत जास्त पारायण करायचा प्रयत्न करायचा आहे। दररोज एक पारायण केलं तर अतिउत्तम, पण नाही शक्य होत, जॉब आहे, नोकरी आहे, लहान मुलं आहे, म्हणजे बऱ्याचशा अडचणी आहेत किंवा बसता येत नाही किंवा असे अडचण असतात, तर तुम्ही 1-1, 2-2 अध्याय म्हणजे एक अध्याय आज, एक उद्या अशा पद्धतीने करू शकतात। किंवा 2 अध्याय आज घेतले, उद्या 2 अध्याय असे करा। 14 अध्याय आहेत, आज 14 स्कंद आहेत आपले, तर 7 स्कंद आज करा, उद्या 7 करा, जसं 2 दिवसात एक पारायण होऊ शकतो अशा पद्धतीने करा। पण नक्कीच जास्तीत जास्त संख्येने या ग्रंथाचं पारायण करायचा प्रयत्न करा। तसेच तुम्हाला सांगेल बघा, तुमच्या घरामध्ये जेवढ्या जास्तीत जास्त संख्येने हे पारायण होईल तेवढेच तुमचे प्रश्न हे मार्गी लागतील, तुमचा प्रखर पितृदोष जो आहे तो कमी व्हायला मदत होईल। हे पारायण केल्यानंतर शक्य झालं तर तुम्हाला सांगेल नारायणाची आरती जी आहे ती तुम्ही करू शकता। स्वामी समर्थ महाराजांची आरती आपण घेत असतो, तर त्या पद्धतीनेच नारायणाची म्हणजे भगवान श्रीहरी विष्णूंची आरती तुम्हाला घ्यायची आहे। अशी छोटीशी पूजा करायची आणि तिथे भगवान श्रीहरी विष्णूंना सांगावं, जर काही माझी चूकभूत झाली असेल तर मला क्षमा करा। अशा पद्धतीने आपल्याला हे पारायण पूर्ण करायचं आहे आणि साधी आणि सोपी सेवा आहे, अगदी त्या पद्धतीने तुम्ही करू शकता। चला मग सांगितलेली माहिती ही इथेच थांबवते, तुम्हाला समजली असेल अशी अपेक्षा करते। काही प्रश्न असेल तर नक्कीच विचारा, पुरेपूर मार्गदर्शन करायचा नक्कीच एक छोटासा प्रयत्न करेल। चला मग श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त।